चर्चा स्वाभाविकच होतीये सध्या ती 13व्या महत्त्वाच्या येऊ घातलेल्या पोर्टची आणि वाढवण पोर्टची. तर त्या ठिकाणी एकतर 2-3 मुद्द्यांवरून किंवा 2-3 अँगलनी त्याची आपल्याला चर्चा करणं गरजेचं यासाठी आहे की एकतर तो प्रकल्प खूप रखडला तशा अर्थाने, कारण बऱ्याच मान्यता, बऱ्याच परवानग्या, नंतर तो कसा येणार आणि आता मला वाटतं स्पेशल पर्पज व्हेकलच्या थ्रू तो डेव्हलप करणे, अंतर्गत विकसित करणे असा एक हे आहे. तर काय नेमका तो प्रकल्प आणि कसा तो विकसित होतो? सगळ्यात पहिले जे तुम्ही बरोबरच बोलल्यात की हा प्रकल्प फार रखडला, तर पहिले मी त्याचं उत्तर देतो. 1991-92ला हा कन्सेप्च्युलाइज झाला आणि 97-98ला त्याच्यावर मोठ्या प्रमाणात त्याला गती आली आणि 2006 नंतर तो थांबवण्यात आला. हा जो प्रकल्प आहे, जो ज्याला आपण वाढवण बंदर म्हणू, तो बंदर हे देशातलं 13वं मेजर पोर्ट म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली 2019-20 मध्ये. हा जो प्रकल्प आहे हा देशाच्या मारिटाईम जे काही आपले उद्देश आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा प्रकल्प असा प्रकल्प आहे. आज आपण जर जे बघतो, जे कंटेनर टर्मिनल्स आहेत, कंटेनर पोर्ट्स आहेत, ते जागतिक क्रमवारीमध्ये 25 आणि 26 या स्थानावर आहे. तुम्ही आत्ताच कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेव्हा बोलल्यात की आपल्याला जागतिक 3री व्यवस्था बनायचं आहे, अर्थव्यवस्था बनवायचं आहे, आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो आयात आणि निर्यात जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. 1947 पासून ते आजपर्यंत जर आपण बघितलं तर देशाची जशी जशी प्रगती झाली तशा बंदरांचं निर्मिती झाली. परंतु जे मागच्या 10-15 वर्षामध्ये जी मोठ्या प्रमाणात आपली प्रगती होते त्यानुसार आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या क्षमतेची बंदरांची गरज आहे. स्पेशली जे आपण कंटेनर वाहतूक ज्याला म्हणतो त्यासाठी आपल्याला अजून फार मोठ्या क्षमतेच्या बंदरांची गरज आहे. आज जे 21 मिलियन TEUs, एक कंटेनर एक TEU आपण असं म्हणतो. बरोबर. दर्शकांसाठी फक्त सांगते TEU म्हणजे काय ते 20 फीट इक्विव्हॅलंट युनिट म्हणजे TEU तुमच्या माहितीसाठी. म्हणजे एक जे छोटं कंटेनर आहे त्याला एक TEU म्हणतो. येस. तर मागच्या वर्षी आपली जी एक्झिम कंटेनर जी हाताळणी झाली ती साधारणतः 22 मिलियन TEU होती. याच्यापैकी 75% ही वेस्ट कोस्टला झाली आणि ती बहुतांश मुंद्रा, JNPA आणि पिपावाने केली. त्याच्यामुळे जे आपले सगळे उद्योगधंदे जे हे इंडस्ट्रीयल गुड्स बनवतात आणि त्यांची जी निर्यात होते तर हे 3 बंदरं सांभाळतात आणि त्यात 75% कॅपॅसिटी हे 3 बंदर आहेत. त्यातली 65% JNPA आणि मुंद्राच करतात. आणि जी पुढे पण पुढच्या 10-15 वर्षामध्ये जी वाढ होणार आहे ती 70% ह्याच भागात होणार आहे. जसं की नॉर्थ इंडिया, वेस्टर्न इंडिया, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, मध्य प्रदेश, वेस्टर्न UP. तर ही सगळी वाढ ह्याच भागात होणार आहे. आणि यासाठी तुम्हाला मुंबईच्या नॉर्थकडेच बंदर पाहिजे, कारण की मुंबईच्या साऊथला तुम्ही गेलात तर तुम्हाला जे सह्याद्री क्रॉस करावा लागतो आणि हा जो नॉर्थचं जे क्षेत्र आहे ते लांब पडायला लागतं. त्याच्यामुळे तुमची कॉस्ट वाढते आणि कॉस्ट वाढली तर तुमचं उत्पादन तुलनात्मकदृष्ट्या जागतिक बाजारपेठेत महाग होतं. त्याच्यामुळे आपल्याला मुंबईच्या नॉर्थला आणि दमनच्या साऊथलाच बंदर पाहिजे. त्याच्यामुळे वाढवणशिवाय असं बंदर दुसरीकडे होऊच शकत नाही. त्याच्यामुळे एक मोठं बंदर वाढवणला निर्माण होणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडे चॉईस नाही आहे. बरोबर. आणि तो सुद्धा बंदर लवकरात लवकर करणे गरजेचं आहे, कारण की आज आपण जर बघितलं तर JNPA आणि मुंद्रा दोघं 80% जास्त कॅपॅसिटीने काम करत आहेत. माझी कॅपॅसिटी पुढच्या वर्षी 10 मिलियन TEUs होईल आणि त्यानंतर माझ्याकडे जागाच नाही JNPA.
मुंद्राने पण कॅपॅसिटी इन्क्रीजचा प्रस्ताव ठेवला आहे, पण आज त्याची कॅपॅसिटी नाही आहे. म्हणजे पुढच्या 3-4 वर्षामध्ये JNPA आणि मुंद्रा हे दोघंही भरून जातील. त्याच्यामुळे ते भरेपर्यंत आपल्याला एक नवीन अत्याधुनिक मोठ्या क्षमतेचं बंदर निर्माण करणे गरजेचं आहे, म्हणून वाढवण.